सियावर रामचंद्र की जय। विश्वामित्रांनी रामचंद्रांना आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी सोबत आणलं खरं, पण त्यानंतर जनक राजाकडे जाऊन मिथिलेत ते शिवधनुष्य बघावं यासाठी सुद्धा नेलं। काय तेव्हापासूनची परंपरा आहे हो। चल तर जरा जाऊन येऊ असं म्हणून नेणारी म्हातारी माणसं बरोबर पोरगी दाखवून आणतात आणि मग पोराने एकदा पोरगी बघितली की मग ते म्हणतंय ही बरी आहे। पण इथं विश्वामित्रांचं जरा वेगळंच आहे। चल पोरगी बघायला जाऊ म्हणाले नाहीत, चल जरा धनुष्य बघायला जाऊ म्हणाले आणि धनुष्य दाखवून पोरगी पदरात पाडून आणायचं काम विश्वामित्रांनी केलेलं होतं। देव बरोबर व्यवस्था करतो। म्हणजे थोडं धार्मिकतेच्या या प्रवाहाच्या पलीकडे जाऊन जरा बोलतो, विषयांतर होईल। अशी माणसं असतात बरं का, ज्या पोरीवर आपलं प्रेम आहे ना, बरोबर तिच्या घरी जाण्यासाठीची व्यवस्था करणारी पोरं बघा कसं करतात ते। म्हणजे हे चांगलं आहे, त्याला भेटता येऊ शकतं का, याला भेटता येऊ शकतं का, पोरीचा बाप त्याचं ऐकेल का, याचं ऐकेल का, याची पूर्ण व्यवस्था। फिल्डिंग लावणे ज्याला म्हणतात ना, ती फिल्डिंग लावतात बघा आपल्याकडं प्रेम करणारी पोरं। अरे देवानं तर निघताना फिल्डिंग लावली होती। म्हणजे आपली बायको जनकाच्या घरी पाठवली नियोजित, आणि जनकाच्या घरापर्यंत जाण्यासाठी विश्वामित्राची व्यवस्था केली। मला तर प्रश्न आहे बाबा, तुम्ही ठरवा काय का समजायचं ते। म्हणजे देवाला म्हणजे रामचंद्रांना जनकाच्या दरबारात घेऊन जाण्यासाठी विश्वामित्रांची गरज पडली होती का देवानीच विश्वामित्राची योजना सीतेच्या घरी घेऊन जाण्यासाठी केलेली होती? काय सेटिंग आहे जबरदस्त देवाचं। असलं सेटिंग आपण बघितलं नाही। वाटेत काम सुद्धा करावं लागतं बरं का, सोपं नाही आहे हे। आपल्याकडं नाही का जुन्या काळात पोरीच्या भावानी पत्र तिला द्यायचं असेल तर पोरीच्या भावाला चॉकलेट दिले जायचे, छोट्या मेवणीला वेगवेगळ्या गोष्टी द्याव्या लागायच्या, त्या दिल्या तरच आपलं पत्र पोचायचं होतं की नाही आधी हां। म्हणजे आता हे जे रामायण ऐकतात त्यांना माहीत आहे हे सगळं। आताच्या पोरांना काय व्हॉट्सअप नंबर आहे, थेट जातो थेट येतो। व्हॉट्सअपला आहे आपलं ते पॅटर्न लॉक आहेत, इन्स्टा आहे, बाकी बऱ्याच आहेत। पण ज्या काळात ह्या सुविधा नव्हत्या, इन्स्टा व्हॉट्सअप, त्या काळात आपण काय करायचो, पोरगी पटवायच्या आधी आजूबाजूची बारकी पोरं पटवावी लागायची आणि मग ती पत्रांची देवाणघेवाण व्हायची। याला सांग त्यानं दिलंय, तिला सांग यानं दिलंय। तसं रामचंद्रांनी प्रत्यक्ष परमेश्वरांनी आपल्या नियोजित वधूकडे जाण्यासाठी विश्वामित्रांची सोय केली होती का काय कुणास ठाऊक। विश्वामित्र घेऊन गेलेत। विश्वामित्रांनी घेऊन गेल्यावर राजा जनकाने ठरवलंय की यांना आपलं धनुष्य दाखवायचं आणि नुसतं दाखवायचं नाही, धनुष्य कसं आलं याची कहाणी तर सांगितली। उमदी तगडी तेजपुंज पराक्रमी बुद्धिमान पोरं बघितल्यावर त्यांनी हे पण सांगून टाकलं की माझा एक पण आहे, माझ्या मुलीशी तोच विवाह करू शकेल जो या धनुष्याला उचलेल। रामचंद्र काय म्हणाले नाहीत बघतो जमलं तर, असं काही नाही। ते म्हणाले धनुष्य तर येऊ दे, बघू दे। राजा जनकाने आज्ञा केली आहे हे शिवधनुष्य दरबारात घेऊन या। आता शिवधनुष्य कसं येतंय बघा, नुसतं नाही आहे। याचा उल्लेख बालकांडात आहे हां। म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मी माझ्या मनाने सांगतोय की काय, अजिबात नाही। 8 चाकांच्या गाडीवर संदूक ठेवलंय रामायणात उल्लेख। 8 चाकांचं संदूक असं आहे, पण 8 चाकांची गाडी। एक रथ साधारणतः 2 किंवा 4 चाकांचा असतो। साधारणतः जुन्या काळातली रथ ही 2 चाकाची असायची, समोर घोडे असायचे लावलेले। 4 चाकांचा फार फार तर एक रथ असू शकतो, पण एक योद्धा जाऊ शकेल अशा रथाच्या 4 पट अधिक मोठा रथ, त्या रथावर एक अवाढव्य संदूक ठेवलेलं आहे आणि या संदूकात ते शिवधनुष्य आहे। थोडकी माणसं रथ त्या गाड्या ढकलून आणू शकत नाहीत। म्हणजे दोघांनी आणलाय, तिघांनी आणलाय, गल्लीत भंगारवाला आला सामान घेऊन तसा 4 चाकाचा गाडा ओढत आणलाय। त्याची काय
अरे जो उचलता येत नाही, भल्या भल्यांना उचलता येत नाही, ते हे तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो. हे धनुष्य उचलावं यासाठी रथीनी प्रयत्न केले, अतिरथीनी प्रयत्न केले, महारथीनी प्रयत्न केले, देवानी प्रयत्न केले, शक्तिशाली असुरांनी प्रयत्न केले, गंधर्वांनी प्रयत्न केले, यक्षांनी प्रयत्न केले, नाग आणि महानागांनी प्रयत्न केले, सगळे असमर्थ ठरले. बघूया तरी उचलून म्हणून आपली ताकद लावायला निघालेले. नागांना आणि महानागांना वाटलं आपल्याच शंकराचं आहे, आपण सहज उचलू शकतो, शंकर आपल्याला मदत करतील. नाही जमलं. यक्षांनी प्रयत्न केले, नाही जमलं. गंधर्वांनी प्रयत्न केले, नाही जमलं. असुरांना देवांना जमलं नाही. हो, इथे हे सुकुमार पोरगं उभं होतं. जनकपुरीतल्या लोकांना तर वाटलं असेल हे पोरगं काय उचलणार आहे, कितीही पराक्रमी असेल काय उचलणार आहे. आला समोर, उघडं केलं. रामाने धनुष्याकडे बघितलं, विश्वामित्रांच्याकडे बघितलं, जनकाच्याकडे बघितलं. बघावं लागेल ना, वस्तू त्यांची, हात लावायचा की नाही परवानगी घ्यावी लागेल ना. जनकाने तर आपली अटच सांगून ठेवली, सीता पाहिजे असेल तर हे उचलावं लागेल. सीता पाहिजे ना, मग हे उचलायचं. सीता तर पाहिजेच, उचलावं तर लागणारच आहे. बरोबर ना. रामचंद्राने धनुष्याकडे बघितलं आणि जनकाला विचारलं, हा प्रयत्न मी केला तर? आंधळा मागतो एक, देव देतो दोन. सीतेसाठी योग्य वर जनकाच्या मनात तसा होताच. हे बरं आहे जरा म्हणून ते म्हणाले, का नाही, तुम्ही प्रयत्न करा. रामाने विश्वामित्रांच्याकडे बघितलं. आता विश्वामित्रांची परवानगी काय आहे बघा. विश्वामित्रांनी रामाला हे धनुष्य सांगून आणलं होतं आणि विचारलं होतं, दाखवायला आणलंय काय? दाखवायला आणलंय. रामाच्या डोक्यात हे पक्क होतं की यांनी दाखवायला आणलंय. दाखवायला आणलेली वस्तू उचलायची का हे आणणाऱ्याला विचारावं लागेल ना. नाही विचारलं तर काय होईल. माझा लहानपणीचा किस्सा सांगतो. माझी आजी आहे, अजून 90-91 वर्षाची आजी आहे. ती मला म्हणायची, बाहेर गेलास तर कुणाला काही मागायचं नाही. मी मागत नव्हतो, पण एका घरात गेल्यावर तिथल्या गोल गोल बिस्किटाचा मला मोह झाला. वासही छान येत होता आणि लहानपणी बिस्किट मागितलं. मागितल्यावर तिथल्या आजीने दिलं, मी ते खाल्लं. माझी आजी तिथे काहीच बोलली नाही. घरी आली, येता येता दुकानातून तसाच बिस्किटचा पुडा आणला, तसाच. आणि घरात, माझ्या घरी त्यावेळेला एक कुत्रं पाळलेलं होतं. अंगणामध्ये जुईच्या वेलाच्या खाली ते कुत्रं बांधलं जायचं. एक दोरी घेतली आणि कुत्र्याजवळ मला बांधलं आणि अख्खाच्या अख्खा पुडा फोडून त्या कुत्र्याला खाऊ घातला. मला सोडलं नाही आणि एवढाच प्रश्न विचारला, पुन्हा मागशील बिस्किट? कोणाकडे? मला कळलं की पुन्हा मागून नाही खायचं. आजीनी सोबत त्यांच्या घरी घर दाखवायला नेलं होतं, बिस्किट मागायला नाही. रामचंद्रांच्यावरती हे संस्कार होते. हे संस्कार करणं आवश्यक असतं, आवश्यक असतं. रामचंद्रांवरती हे संस्कार होते. तुम्ही दाखवायला आणलंय, मला उचलायचं आहे, उचलू? विश्वामित्राने मंद सस्मित करत मनातल्या मनात म्हटलं असेल, याच्याकरता तर आणलंय, उचल. आणि डोळ्यातल्या त्या भावाला रामचंद्रांनी ओळखलंय. आणि पुढे काय होतंय कथा सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण ते उचललं कसं जातं, काय होतं, हे सगळं बघावं लागेल पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.